तर जय शिवराय भावांनो, वाघ सकाळ सकाळी गावात आला. गावात आल्याबरोबर ग्रामपंचायत ऑफिसमध्ये गेला. तर आबा पण आलेला. आबाला म्हणला एक नोंद लावायची. मग आबाने जुनं कागदपत्र चाळायला सुरुवात केली. त्यात बघितलं तर नाव होतं माझं. मग नोंद लावली. तिथनं पुढं गाडी बंद पडलेली. मग वाघ गेला सोन्याच्या दुकानात. सोन्याला म्हणला गाडी खोल. सोन्याने गाडी खोलली. तर सोन्या बोलला फ्यूज गेला. मग सोन्याला म्हणलं फ्यूज टाक. सोन्याने गाडी चालू केली. तेवढ्यात भेटले वैभव शेठ कुळपे. चालले होते दूध कलेक्शन गोळा करायला. मग वैभव शेठला म्हणलं चला जय श्रीराम. वैभव शेठ म्हणले चला जय श्रीराम. तिथनं पुढं गेलो चित्त्याच्या फिल्टरवर. तात्या सुद्धा आलेला पाणी भरायला. तात्याला म्हणलो आलोच दुकानावर. तात्या म्हणला ये. मग तिथनं पुढं वाघाला जायचं होतं रेशनिंग भरायला. वाघाला घरनं फोन आलता. मग वाघ गेला रेशनिंगला. वाघाने दिला अंगठा. तिथून पुढं वाघ गेला कामावर गेल्यावर बघितलं काम चालूच होतं. मग गडी आलते. गड्यांना सांगितलं एक 10 डिपो टाका. गड्यांनी 10 डिपोचा माल कालवला होता. तेवढ्यात वाघाने ब्रेकर घेतला. थोडं फोडायचं होतं. मग वाघाने ब्रेकर चालू केला आणि फोडायचं चालू केलं. तोपर्यंत पाऊस सुद्धा आलेला. मग वाघ म्हणला आता थोडा आराम करू. वाघाने सगळ्यांना साईडला घेतला आणि म्हणला थोड्या वेळ बसा. तोपर्यंत मग परत पाऊस उघडल्यावर वाघाने सांगितलं सोमाला की सोमा तू कटिंग करून घे. सोमाने कटिंग केली. तर बुड्डा आज सकाळ सकाळी ठेवायचा होता. बुड्ड्याने कुठं तरी मासा आणलं होतं. बुड्डा चाललं होतं लगभग आपली चूल पेटवायची, पण त्याला चुलच पेटना. मग स्वप्नील शेट आणि मी गेलो देवका दिवस एक थोडं काम होतं. तुषार शेट देवका त्यांच्या कामावर गेलो. तिथनं पुढं आलो गावात आल्यावर बसलो. वस्तात मी आणि सगळेजण बसलो आम्ही गप्पा मारत. तर शिवा आला होता मासा न्यायला. मग शिवाला म्हणलो बघू स्कूटीची हवी. थोडं आलो चौकातनं जाऊन. मग शिवाची स्कूटी घेतली आणि गेलो चौकात. मग माघारी आलो. शिवाला गाडी दिली. शिवानी मासं घेतलं होतं. शिवाला म्हणलो चला आता. तेवढ्यात नितीनचा कॉल आला. नितीन म्हणला आपल्याला जायचंय दौंडला. मग नितीन आणि मी निघालो दौंडच्या दिशेने. दौंडमध्ये पोचता आम्हाला 8 वाजल्या. मग तिथनं पुढे गेलो आम्ही पुनावाला बेकरीमध्ये आम्ही केकची ऑर्डर आधीच देऊन ठेवलेली. मग केक घेतला. केक पॅक केला. तर फॅमिली सेलिब्रेशन होतं. त्याच्यामुळे काही त्या ब्लॉगमध्ये काही व्हिडिओ घेतला नाही की बड्डे कोणाचा होता काय होता. पुनावाला बेकरीतनं बाहेर आलो तर बघतो काय आमचे मार्गदर्शक भाऊ कधी बसले होते. मग भाऊन थोड्या 10-15 मिनिटं गप्पा मारल्या. तिथून पुढे नितीन शेट आणि मी निघालो बड्डे सेलिब्रेशनसाठी. चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. जय शिवराय.